स्वर्गीय सौभाग्यवती सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचा नुकताच द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला आहे। हा पुण्यस्मरण सोहळा हा खऱ्या अर्थाने समाजासाठी दिशादर्शक असा होता आणि यापुढे देखील समाजातील वंचित आणि गरजूंना मदत करत आम्ही ही सेवा करू, हीच माझ्या सौभाग्यवतीसाठी खरी श्रद्धांजली असेल, अशी भावना पंढरीनाथ चावडे सर यांनी व्यक्त केली आहे। या पुण्यस्मरण प्रसंगी चावडे कुटुंबियांच्या वतीनं विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम केले। यामध्ये प्रामुख्याने अकोले येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन सोबतच दैनंदिन वापरासाठी लागणारे कपडे, त्यांचे प्रमुख साहित्य ठेवण्यासाठी विद्यालयात एक लोखंडी कपाट दिले। त्यापाठोपाठ अकोले शहरात असलेल्या हरिभक्त परायण जोंधळे महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना देखील भोजन देत त्यांना शाळा उपयोगी बॅगचे वाटप चावडे परिवाराकडून करण्यात आले। यावेळी दिलेल्या मदतीबाबत संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण यांनी आभार मानले। तसेच चावडे सर यांच्याबाबत आभारपर पोवाडा एका दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केला। त्यानंतर अगस्ती मंदिरात श्री अगस्ती ऋषी आध्यात्मिक गुरुकुल अकोले या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना देखील भोजन देत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी देखील संगमनेर येथील उद्योजक संजयजी मालपानी, ज्येष्ठ विधितज्ञ केडी धुमाळ यांच्या समवेत विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। अशा प्रकारे अतिशय भावमय आणि समाज उपयोगी दृष्टिकोनातून स्वर्गीय सौभाग्यवती सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचे द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला। आपल्या हरिभक्त जोंधळे महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चावडे गुरुजींची मिसेसला जाऊन आधी दुसरा वर्ष झाले। सखुबाई चावडे यांचं नाव आहे। हे चावडे गुरुजी एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, ते रिटायर झालेले आहेत, ते माझे मित्र आहेत। तर त्यांना असं वाटलं बा आपण या अनाथ मुलांना आपण शालेय भेट काहीतरी द्यावी आणि फार मोठा उपक्रम करण्यापेक्षा 100,000 लोकांना जीव घालण्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी अकोल्यामध्ये अगस्ती आश्रम आपल्यासारखं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्हणजे सेवा आहे। त्या ठिकाणी त्यांना बी त्या मुलांना वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांना बी त्यांनी बॅग दिलेला आहे, जेवण पण दिलेलं आहे। आणि इथं मुकबधीर शाळा आहे आपल्या खंडोबाच्या माळावर, तिथं जो 40-45 विद्यार्थी त्यांना बॅगा दिलेल्या आहेत। जवळजवळ यांना कपाट दिलेलं, त्यांना कपाट पण दिलेले ना, हां म्हणजे शालेय कपाट पण दिलेले आहे। म्हणजे त्यांच्या मंडळीच्या सखुबाई चावडे यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या वर्षाच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ त्यांनी आपल्या मुलांना अगस्ती हायस्कूलच्या आपल्या आश्रमातील मुलांना आणि खंडोबा तिथं मुकबधीर शाळा आहे त्यांना एक कपाट दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे त्यांना सगळ्यांना भोजन पण घातलेलं आहे आणि त्यांना आपल्या संस्थेतर्फे सखुबाईंना म्हणजे स्वर्गीय स्थान चांगलं मिळून त्यांना चांगल्या ठिकाणी जागा मिळो आणि निश्चितच त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी जे काही उपक्रम चालू केलेला आहे असं त्यांनी वेळोवेळी आमच्या संस्थेत येऊन। नमस्कार, रामकृष्ण हरी। चावडे गुरुजी खरंच यांनी खूप अन्नाची असे हे केलेलं आहे की आमच्या संस्थेला त्यांनी अन्नदान हे दिलेलं आहे। तर आमच्या संस्थेसाठी बॅगा वगैरे दिल्या आहेत, मुकबधिरांसाठी त्यांनी कपाट वगैरे काय असेल ते दिले असेल। तर माझ्याशी काल त्यांनी संपर्क साधला। माझं नाव आहे अनिकेत भागडे, आदिवासी गायक, राहणार वारगुशी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। मला पण खूप समाजसेवेची आवड आहे। तर मी या क्रांतीवीरांचा आशीर्वाद घेऊन आज मी या दुःखावर मात करतो आणि तुमच्यासमोर त्या मावशीचा पोवाडा मी सखुबाई मावशीचा या पोवाडा मी तयार केलेला आहे। तर तो जरा असा दुःखा संदर्भात केलेला आहे। तर तुम्ही माझ्याकडून काही चुकले असेल तर मला नक्कीच क्षमा करा। आहो चावडे गुरुजी तुम्ही हो गेलाय, आहो पुण्यात हो काम। आहो चावडे गुरुजी तुम्ही हो गेलाय, आज पुण्यात हो काम। अन्नदानाची सेवा दिली, अहो अन्नदानाची सेवा दिली, सखुबाई सोडून गेली, अन्नदानाची रावसेवा दिली, सखुताई आम्हाला सोडून गेली। तिच्या जेवणे चांगला हो म्हणून करतो अन्नदान, अहो त्यांचा जीवनी प्रवास आता सुखाचा असा हो, अहो त्यांच्या जीवनी प्रवास आता सुखाचा असा हो। अहो सखुताईची ती आठवण चावडे गुरुजींना पार,
काय विराला गुन्हा नेलं हो देवाना आमच्यापासून हेरून, अहो आमच्यापासून हेरून. तावडे गुरुजी करतात हो अन्नदान पोरांना, तावडे गुरुजी करतात हो अन्नदान पोरांना. अहो मावशीचा स्वभाव अहो तवरायल, नव्हत्या कोणाला काय बोलत, होता प्रेम स्वभाव दादा प्रेम स्वभाव. तावडे गुरुजी लावतात, तावडे गुरुजी हो लावत होते तको मावशेंना लय जेव, तावडे गुरुजी हो लावत होते तको मावशेंना लय जेव. अन्नदानाची सेवा रे दान तावडे गुरुजी हो आज, अन्नदानाची सेवा रे दान तावडे गुरुजी हो आज. श्रद्धांजली अर्पण करतो त्या सकुताई मावशीला आज. अनिकेत भाऊ हा दुःख व्यक्त करतो आज मावशीच्या चरणावर. लईच आठवण येते व मावशी, अहो लईच आठवण येते व मावशी. आज तुमचा फोटो हा पाहिल्यावर, मावशी फोटो हा पाहिल्यावर. हो तावडे गुरुजी व करतात आज, आज संस्थेला अन्नदान. तावडे गुरुजी व करतात आज, आज संस्थेला अन्नदान. अहो माझ्याकडून चुकला असल तर मला होश मागा, गरीबाचा हाय मी पोरगा, माझ्या गुरूंचा हाय मी शिष. जोदे महाराजांची असली साथ म्हणून आपण कुणाक जात नाही, जोदे महाराज आपल्या सोबत असल्यावर कुणाकडे आपण जात नाही, बाबा कुणाकडे आपण जात नाही. तावडे गुरुजी करतात हो अन्नदानाची सेवा देतात, तावडे गुरुजी आज करतात हो अन्नदानाची सेवा देतात हो. दिनांक 5/11/2023 रोजी आमच्या पत्नीचं देहांत झाला. नंतर 1 वर्षांनी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आम्ही राजूर या ठिकाणी आमच्या गावी कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमच्या गावातील 2 मराठी शाळा आणि हायस्कूल यांना आम्ही शालेय साहित्याचं वाटप केलं. आणि तेव्हाच आम्ही त्याच दिवशी संकल्प केलेला होता प्रथम स्मृतिदिनी की इथून पुढे मी दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपामध्ये शालेय साहित्य, शालेय वस्तू किंवा विद्यार्थ्यांना जे उपयोगी पडेल अशा वस्तू द्यायच्या. द्वितीय पुण्यस्मरण या दिनी आम्ही या ठिकाणी आदिवासी मूकबधीर शाळा या ठिकाणी एक त्यांच्या मुलांच्या वस्तू मौलिक वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी एक आम्ही त्यांना कपाट दिलेलं आहे. मुलांना एक रोज हात स्वच्छ धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी एक टॅवेल टाकलेला आहे आणि टॅवेल दिलेला आहे आणि त्यांना एक गोड जेवण या ठिकाणी आम्ही आमच्यातर्फे आज दिलेलं आहे. मानव हबप जोंधळे महाराज शिक्षण वारकरी शिक्षण व संगीत विद्यालय या ठिकाणी त्यांना शालेय स्कूल बॅग दिल्यात आणि त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा मिष्टान्न म्हणजे भोजन दिलेलं आहे. तसेच अगस्त्य आश्रम त्या ठिकाणी सांप्रदायिक वारकरी जे मुलं राहतात त्या ठिकाणी आरोटे महाराज पाहतात त्यांनाही त्या 50 मुलांना आम्ही स्कूल बॅग आणि गोड जेवण आज देण्यात आलेलं आहे. तर हा असाच उपक्रम आम्ही इतर जास्त दरवर्षी न करता विद्यार्थ्यांना उपयोगी काय पडेल या दृष्टीनं दरवर्षी देण्याचा माझा मनसुबा आहे. आणि आतापर्यंत मुलांना ज्या शालेय वस्तू किंवा इतर ज्या शालेय साहित्य दिलेलं आहे किंवा भोजन दिलेलं आहे ही माझ्या पत्नीला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मी अर्पण केलेलं आहे.